प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपले 12वीचे कोअर सब्जेक्टचे पेपर संपले आणि आता आयटी, सीएस, जिओग्राफी हे सब्जेक्ट बाकी आहेत। पण आता आपल्याला आपल्या सीईटीच्या नीटच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याचं जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर काम सोपं होतं। आणि म्हणून आता आपल्याला बघा, जर आपण हिशोब केला तर आपल्याला नीटच्या परीक्षेसाठी 58 दिवस शिल्लक आहेत आणि म्हणून त्या 58 दिवसात नीटचं प्लॅनिंग कसं करायचं, नीटचा अभ्यास कसा करायचा, त्याचा पेपर कसा असतो, हे सगळं आपल्याला आधी समजावून घेतलं पाहिजे। आणि ते समजावून जर घेतलं आणि त्यानुसार आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर नीटची परीक्षा आपल्याला बरीचशी सोपी जाणार आहे। आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मग आता बघा, सगळ्यात आधी काय करायचं तर फरक लक्षात घ्या। तुमची सीईटीची जी परीक्षा असते आणि जेईची जी परीक्षा असते ती ऑनलाईन असते, म्हणजे ती कम्प्युटर बेस्ड असते। आणि नीटची जी परीक्षा असते ती ऑफलाईन असते, म्हणजे तुम्हाला OMR शीट दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पेनने ते जे काही सर्कल आहे ABCD जो ऑप्शन आहे तो सर्कल डार्क करून भरावा लागतो। म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन आहे आणि म्हणून आता बघा, त्याचा अभ्यासाला सुरुवात करण्यापासून परीक्षेच्या 3 तासात OMR शीट भरण्यापर्यंत आपल्याकडे प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल तरच आपल्याला सक्सेस मिळतं। आणि म्हणून सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा तुम्हाला कितपत उपयोगी पडतात त्या। आता सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, सीईटीला तुमचं स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक वापरायचं आहे, पण तुमच्या नीटच्या परीक्षेला NCERTचे बुक्स वापरायचे आहेत। म्हणजे आजपर्यंत तुम्ही घेतले नसतील विकत तरी आता विकत घ्या, कारण पूर्ण प्रश्नपत्रिका ही NCERTच्या पुस्तकातून पडणार आहे। आणि आता तुम्ही म्हणाल, आता 2 महिने राहिले, 58 दिवस राहिले, आता कुठे NCERT विकत घ्यायला सांगता? तर घाबरून जाऊ नका। तुमचे जे स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे ना बाळांनो, त्यातला 80% सिलेबस हा तुमच्या NCERTतलाच आहे। आणि म्हणून आता ती पुस्तकं कशा करता विकत घ्यायचे तर तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ना ते सगळे ह्या NCERTच्या पुस्तकातूनच पडणार आहे। आणि म्हणून तुम्ही जरी स्टेट बोर्डचे स्टुडंट असाल तरी तुम्ही NCERTचे पुस्तक विकत घ्या, पाहिजे तर शेअरिंग मध्ये घ्या। 2 मित्र जर असतील तर 11वीचं एक आणि 12वीचं एक एकाने विकत घ्या आणि 11वीचं दुसरं आणि 12वीचं दुसरं असे शेअरिंग मध्ये विकत घ्या, कारण तुम्हाला 2 महिनेच ते वापरायचे आहेत। आणि हवं तर परीक्षा झाल्यावर एखाद्या गरजू व्यक्तीला देऊन टाका, नंतर गरजू विद्यार्थ्याला ते देऊन टाका। मग आता बघा, पुस्तकं घेतल्यानंतर काय करायचं तर रीड लेसन लाईन बाय लाईन। आता सगळ्यात जास्त फोकस कुठे करायचा? बायोला करायचा, कारण 720 मार्कापैकी तुमचं 360 मार्काला बायो आहे। आणि म्हणून हा तुमचा सगळ्यात मोठं कॉन्सन्ट्रेशन, जास्त मार्क देणारा तुमचा बायो आहे। आणि म्हणून बायोचं जे पुस्तक आहे तर दोन्ही पुस्तकं ते अगदी ओळ न ओळ वाचायचे आणि त्यातून तुम्हीच प्रश्न तयार करायचे की ह्या ओळीवर काय प्रश्न येऊ शकतो, ह्या लाईनवर काय प्रश्न येऊ शकतो। आणि ह्या पद्धतीने तुम्ही काळजीपूर्वक पुस्तक वाचा आणि तुम्हीच प्रश्न तयार करा। तिथेच तुमचं खूप काम सोपं झालं बाळांनो। तर या पद्धतीने म्हणजे बारीक बारीक गोष्टी पुस्तकातल्या वाचायच्या। आणि फिजिक्सच्या बाबतीत काय करायचं बघा, तर फिजिक्सच्या मध्ये तुम्ही जे एक्सरसाइज आहे, तुम्ही बघा जुन्या क्वेश्चन पेपर जर पाहिल्या तर पूर्ण NCERTचे जे एक्सरसाइज आहे त्यातूनच तुमचे प्रश्न पडलेले आहेत। त्यानंतर सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ते सुद्धा पडलेले आहेत। त्यानंतर बघा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या मध्ये डायमेन्शनचा चार्ट आहे तो जसाच्या तसा पडलाय। इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या खाली जो चार्ट आहे जो जसाच्या तसा पडलाय। आणि म्हणून त्यातले चार्ट चांगले करा, त्यातल्या ग्राफचा नीट अभ्यास करा, समरी करा। तिथे जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेस मधले त्या काळजीपूर्वक त्याच्यावर फोकस करा, ते बॉक्सेस चांगले करा तुमच्या पुस्तकातले। आणि या पद्धतीने फिजिक्सचा टेक्स्ट बुकचा असा उपयोग करा। मग बघा, मग काय करायचं तर धडा वाचल्यानंतर तुम्ही फॉर्म्युला शीट बनवायचं, स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा।
ते शेवटची जी तिसरी रिव्हिजन तुमची असणार आहे त्याला ते खूप उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून त्या फॉर्म्युले जर पाठ केले आणि त्यातून तुमचं खूप काम सोपं होणार आहे. रेग्युलर पेक्षा नीटची परीक्षा किंवा ह्या एमसीक्यूच्या परीक्षा तशा खूप सोप्या आहेत. कारण रेग्युलरला आकृती पाठ करा, त्याचं डिस्क्रिप्शन लिहा, फरक पाठ करा, लॉ पाठ करा, असं होतं. इथं तसं नाहीये. फक्त फॉर्म्युले न्यूमरिकल्स म्हणजे आवड लावून घ्या. न्यूमरिकल सोडवण्याची आवड लागली ना बाळांनो की आपोआप त्याच्याबद्दल इंटरेस्ट एकदा निर्माण झाला ना की मग खूप चांगल्या प्रकारे आपल्याला न्यूमरिकल्स सोडवता येतात. आणि म्हणून फॉर्म्युला शीट बनवा. त्याच्यानंतर पहिली रिव्हिजन. आता बघा तुमच्या फिजिक्सचे 2024चा जो सिलेबस आहे त्याच्यात 20 चॅप्टर आहे. अशा प्रत्येक विषयाची 20-20 चॅप्टर म्हटलं तरी तुमचा 40 दिवसात अभ्यास व्हायला पाहिजे. पहिली रिव्हिजन किती दिवसात कंप्लीट करा? 40 दिवसात कंप्लीट करा. मग राहिले 18 दिवसात काय करायचं? तर दुसऱ्या रिव्हिजनसाठी 12 दिवस वापरा आणि त्या 12 दिवसात मॉक टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याने तुमचा कॉन्फिडन्स, मॉक टेस्ट दिल्या ना बाळांनो की जेवढे पेपर सोडवता येतील तेवढे पेपर सोडवा. त्यानंतर त्याने तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपल्या काय चुका होतात, कुठे चुका होतात, कोणता चॅप्टर वीक आहे हे सगळं आपल्याला त्या मॉक टेस्ट वरून कळणार आहे आणि आपल्याला फोकस करावं लागणार आहे. बघा बाळांनो, जर तुम्ही आता अभ्यास केला नाही ना तर तुम्ही जर गॅप घेतला तर 1 वर्ष तुमच्या आयुष्यातून पूर्ण वजा होतं आणि फर्स्ट अटेम्प्टला जे सक्सेस मिळतं ते सेकंड अटेम्प्टला मिळेलच याची शाश्वती नसते. मग वर्ष वाया जाण्यापेक्षा 17 ते 18 तास अजून वेळ हातात आहे. 17 ते 18 तास जर रोज अभ्यास केला आणि 6 तासाची प्रॉपर झोप घेतली तर तुम्ही नीट क्रॅक करू शकता. बघा काही प्रश्न तर एवढे सिंपल असतात नीटला की असं वाटतं अरे हा खरंच 4 मार्काचा प्रश्न आहे का? पण एवढ्या मोठ्या सिलेबस मधून फक्त 50 प्रश्न तुम्हाला फिजिक्सचे पडणार आहे आणि हे काम चॅलेंजिंग आहे. म्हणून तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर केला, महत्वाच्या ज्या मी आता गोष्टी सांगते आहे याच्यावर फोकस केला तर तुम्ही सहजासहजी नीट क्रॅक करू शकता. आलं लक्षात? म्हणजे अजून हातातून वेळ गेलेली नाही. आपण छत्रपती शिवरायांच्या लढाऊ संभाजीराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि म्हणून शेवटपर्यंत लढत राहणं हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. शस्त्र कधीच टाकायची नाही, हार कधीच मानायची नाही आणि म्हणून शेवटपर्यंत तुम्ही लढत राहिलं पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून 12 दिवसात दुसरी रिव्हिजन करा, त्याच्यात मॉक टेस्ट द्या, आपलं काय चुकतं त्याच्यावर फोकस करा आणि उरलेले जे 6 दिवस आहे ना ती थर्ड रिव्हिजन, फायनल रिव्हिजन करा. मग त्यावेळेस हे सगळे रिॲक्शन्स, महत्वाच्या रिॲक्शन्स, फॉर्म्युला शीट याचा उपयोग करा. आलं का लक्षात? फायनल रिव्हिजन. आता कुठलंही पुस्तक वापरलं तर 5 प्रमाणात अभ्यास करा. म्हणजे त्या पुस्तकात तुम्ही जर नीटचे एका चॅप्टरचे 300 प्रश्न असतील तर 5 मधला एक सोडवायचा म्हणजे 300 पैकी किती 60 प्रश्नांची तयारी करा. म्हणजे साधारणतः एका फॉर्म्युल्यावर 1 असं तुमचं झालं पाहिजे. या पद्धतीने सगळे फॉर्म्युले कव्हर होतील. या पद्धतीने त्या पुस्तकातून अभ्यास करा. त्यानंतर रोज डेली प्रॅक्टिस करा. बघा एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची आणि पीवायक्यू कडे नीट लक्ष द्या. नीटला पीवायक्यू रिपीट होतात पण बघा त्याच्यामध्ये व्हॅल्यू बदलवल्या जातात आणि त्याच्यामुळे म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लिआय याच्यामध्ये पार जो 1993 ला आलता तो 23 ला रिपीट होते. म्हणजे जुने एमसीक्यू रिपीट होतात, फक्त त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतात, व्हॅल्यू बदलतात. आणि म्हणून पीवायक्यू वर भर द्या. आणि पीवायक्यू बघा जसे सीईटीला खूप सारे पीवायक्यू आहेत तसे नीटला खूप कमी आहे. एखाद्या वर्षी एखादाच पडतो ना त्या चॅप्टरवर. म्हणजे एका चॅप्टरचे 30-32 पीवायक्यू आहेत. आलं का लक्षात? आणि म्हणून पीवायक्यू वर भर द्या. त्यानंतर हा पॉइंट मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. मग आता अभ्यासामध्ये इंटरेस्ट घ्या आणि आनंदाने अभ्यास करा. त्या अभ्यासाला लोड मानू नका, टेन्शन घेऊ नका, आनंदाने. बघा आपण जेवण केलं, फिरता फॉर्म्युले पाठ करा. आज 10 केले तर उद्याचे 10 करताना कालचे 10ची रिव्हिजन करा असं. आणि जसं सीईटीला असतं बघा चॅप्टर वाईज की हाय वेटेज वाले आधी करा, इथं वेटेज वगैरे काही नाहीये बाळांनो. बघा युनिट्स आणि डायमेन्शन या चॅप्टरवर पूर्वी एखादा प्रश्न पडायचा. 2022 ला 2 पडले, 23 ला तर 3 ते 4 प्रश्न पडले डायमेन्शन, युनिट्स आणि डायमेन्शन साध्या याच्यावर. आणि म्हणून कशावर काय पडेल हे सांगता येत नाही. म्हणून सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करा. आलं का लक्षात? सोप्या गोष्टीवर खूप प्रश्न पडतात, अगदी साधे पण.
आणि अवघडवर पण पडतात, पण आधी साधे साधे तर सोडवता आले पाहिजे. स्वतःच्या कन्सेप्ट इतक्या क्लिअर करा की कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्याच्यानंतर लॉजिक वापरायचं, गुणाकार भागाकार करत बसायचे नाही, लॉजिक लावून सोडवायचं. त्याच्यानंतर नेहमी ऑप्शन आधी पाहिजे, सी दी ऑलवेज ऑप्शन फर्स्ट. आणि सोडवताना बघा इथे सिक्वेन्स ऑफलाईन आहे, कम्प्युटर बेस्ड नाहीये, त्यामुळे आधी बायोचा पेपर सोडवा, मग केमिस्ट्रीचा सोडवा आणि मग फिजिक्सचा सोडवा. पण टाइम मॅनेजमेंट करायला विसरू नका. 3 तासात बघा 180 मिनिटात तुम्हाला 180 प्रश्न सोडवायचे, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट वेळ मिळतोय तुम्हाला. बघा मागच्या वर्षी 3 तास 20 मिनिटं दिले होते, यावर्षी देतील का नाही माहित नाही, पण आपण 3 तासाच नियोजन करू. राहिलेले 20 मिनिटं मिळाले एक्स्ट्रा तर वेल अँड गुड, पण नाही मिळाले तर आता नियोजन कसं करायचं. तर आधी आपण फिजिक्सच्या बाबतीत बोलू बाळांनो, की 50 प्रश्न येणार आहेत, त्या 50 मधले 45 सोडवायचे आहेत आणि मग ह्या 45 मिनिटात ते सोडवायचे आहेत समजा. तर मग आता काय करायचं बघा, तर याच्यामध्ये जे थेरी क्वेश्चन्स आहे ना, ऑफलाईन पेपर आहे म्हणून थेरी क्वेश्चन्स आहे ना ते पटपट पटपट सोडवून घ्यायचे. मग आता थेरी प्रश्न जर आपण सोडवले तर आपल्याला समजा 20 थेरी प्रश्न आहेत असं गृहीत धरलं, 20 थेरी क्वेश्चन्स आहे आणि ते सोडवायला आपल्याकडे 20 मिनिटं आहे. मग थेरी क्वेश्चनला जास्तीत जास्त ते 5 मिनिटात सोडून होणार आहे थेरी क्वेश्चन, म्हणजे इथे तुमचे 15 मिनिटं वाचलेले आहेत. समजलं का. आणि हे 15 मिनिटं आणि प्रश्न आता राहिलेत सोडवायचे 25. मग त्या 25 प्रश्नाला 25 मिनिटं अधिक हे 15 मिनिटं म्हणजे तुम्हाला 40 मिनिटं. मग सोपे सोपे न्यूमरिकल्स आहेत ते सोडवा, तिथला वाचलेला वेळ अवघडसाठी वापरा आणि असं टाइम मॅनेजमेंट करून 45 मिनिटांमध्ये 45 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता जेव्हा याची स्ट्रॅटेजी जेव्हा सांगणार आहे ना बाळांनो, तर किंवा लगेच सांगून टाकते, इथे ए आणि बी असे 2 सेक्शन असतात. तर ए मध्ये 35 प्रश्न कंपल्सरी असतात आणि राहिलेल्या 15 मध्ये तुम्हाला चॉईस असते, त्यातले 10 सोडवायचे असतात. आणि ह्यामध्ये मात्र इथे जास्त मुलं चुकतात की कोणते सगळेचे सगळे सोडून टाकतात. कधी कधी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे बाळांनो आणि पहिले 10 चेक होतात. म्हणून बी सेक्शन सोडवताना काळजीपूर्वक सोडवायचा. तुम्हाला चॉईस दिलेला आहे, जे करेक्ट वाटतात, जे बरोबर येतात तेच 10 सोडवायचे, सगळेच्या सगळे सोडवायचे नाही. समजा तुम्ही 15ची 15 सोडवले आणि पहिल्या 10 मधले 5 चुकले, नंतरचे 5 तुमचे बरोबर होते, तर काही उपयोग झाला का नाही. तर हा सेक्शन काळजीपूर्वक सोडवायचा. ते 10 प्रश्न 10च सोडवा आणि जे निष्पक्के येतात ते सोडवा. आलं लक्षात. सेम स्ट्रॅटेजी तुमची केमिस्ट्रीला पण आहे, सेम बायोला पण आहे. आलं लक्षात. आणि म्हणून पेपर सोडवताना आधी बायो सोडवा, मग केमिस्ट्री सोडवा आणि मग फिजिक्स सोडवा. आता बघा जनरली बायोची सगळ्यांनी तयारी केलेली असते. डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर बायोत आवड असतेच. आलं का लक्षात. बायो येतं, केमिस्ट्री येतं आणि फिजिक्स मध्ये बऱ्यापैकी मुलं मार खातात बघा. आणि फिजिक्स हा गेम चेंजर सब्जेक्ट आहे. ज्याला फिजिक्सला मार्क चांगले तो क्वालिफाय होतो, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणा तुम्ही फिजिक्स आहे म्हणून तुम्ही फिजिक्सचं महत्व सांगता, पण हे अनुभवाचे बोल आहेत बाळांनो, की ज्याचं बायोला मार्क पडतात, केमिस्ट्रीला पडतात, पण फिजिक्सला मार्क्स पडणं थोडं कठीण असतं. आणि म्हणून फिजिक्स इज अ गेम चेंजर सब्जेक्ट, की ज्याला फिजिक्सला मार्क्स पडतात तो नीटला सहजासहजी क्वालिफाय होतो. आणि म्हणून तुम्ही फिजिक्सवर पण त्याला दुर्लक्षित करू नका, त्याच्यावर भर द्या. समजलं का. आणि या पद्धतीने मग आता बघा थेरी क्वेश्चन सोडवा, मग इझी न्यूमरिकल्स सोडवा, मग डिफिकल्ट न्यूमरिकल्स सोडवा. अटेम्प्ट म्हणजे सिलेक्टेड प्रश्न अटेम्प्ट करा, सगळे प्रश्न अटेम्प्ट करू नका. सिलेक्शनला तुम्हाला बी सेक्शन मध्ये वाव आहे, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि मग हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला परीक्षेच्या कालावधीत जमलं पाहिजे. डोकं त्या 3 तासात स्थिर राहिलं पाहिजे. आता मी नंतर OMR शीट परीक्षा थोडे दिवस राहिले की मी OMR शीट कसं भरायचं, कोणत्या स्ट्रॅटेजीने भरायचं याचा व्हिडिओ अपलोड करेल. आता आपण जे तुमचे सीईटी किंवा नीटची जी सिरीज सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आता लेक्चर पडत जातील, तर ते काळजीपूर्वक बघा. पीवायक्यूचा मी बारीक बारीक पीवायक्यूचा अभ्यास केलेला आहे, त्याचा उपयोग करून घ्या आणि ह्या पद्धतीने सगळं नीटच्या तयारीला लागा, हार्डवर्क करा. आपण ससा आणि कासवाची गोष्ट पाहिलेली आहे की 1-2 दिवस माणूस करतो खूप उमेदीने, परत एरे माझ्या मागल्या, परत आळस येतो.
तसं करू नका. सोशल मीडिया हा चांगल्या कामाकरता वापरा. अभ्यासासाठी मोबाईल जरूर वापरा. की काही चांगले व्हिडिओ पाहिले, काही प्रश्न पाहिले, बरेचसे शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहे PYQचे, नीटचे, CETचे. बघा प्लेलिस्टला गेलात चॅनलला विंग्स ऑफ फिजिक्स आणि प्लेलिस्ट पाहिली तर तिथं तुम्हाला खूप सारे, जेव्हा कधी कंटाळ येईल अभ्यास करून तर झोपले ते पाहिले तरी 10-12 प्रश्नांची सहज तयारी होते ना. तर त्या चॅप्टरला प्लेलिस्टला जा, तिथे टाकलेले CETचे PYQ आहेत, नीटचे PYQ आहे, तिथं मेन्शन केलेलं आहे आणि त्याचा तुम्ही उपयोग चांगल्या कामाकरता करा. आणि ससा आणि कासवाच्या गोष्टीप्रमाणे स्टेडी अँड कन्सिस्टन्सी ऑलवेज विन्स द रेस. आणि म्हणून अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, त्याने तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. हार्डवर्क केलं तर यशापासून आपण कधीच दूर नसतो आणि कोणतीच गोष्ट या जगात इम्पॉसिबल नाही. फक्त तुम्ही ठरवा, आधी स्वतःवरचा विश्वास ठाम ठेवा आणि अभ्यासाला लागा. बघा मला खात्री आहे या व्हिडिओचा तुम्हाला खूप सारा उपयोग होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि तुमच्या अभ्यासात त्या व्हिडिओची निश्चित मदत होईल याची मला खात्री आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.